नमस्कार मित्रांनो. आता जो व्हिडिओ करतो तो सोडा ॲश या प्रॉडक्टबद्दल करतो आहे. सोडा ॲशचे शेअर्स सगळेच गेल्या 1.5-2 वर्ष खाली आहेत. ओके, त्याच्यापैकी टाटा केमिकल्स, ओके, आंध्रा शुगर्स, याचा सुद्धा सोडा ॲशचा मेन बिझनेस आहे, शुगर इज सेकंडरी बिझनेस. त्यानंतर गुजरात अल्कली केमिकल्स तिसरी कंपनी, नंतर GHCL, ओके, गुजरात हेवी केमिकल्स. तर या सगळ्या सोडा ॲश बनवणाऱ्या कंपन्या आहेत. सगळ्यांचंच प्राईस डिप्रेस्ड आहे म्हणजे स्टॉक्सची. कारण काय, बेसिकली एक्सपोर्ट्स खूप करतात आहे इंडियामध्ये. त्यामध्ये चायना डम्पिंग करतं इंडियामध्ये सोडा ॲश स्वस्तामध्ये. सोडा ॲशचे उपयोग काय ते तुम्हाला सांगतो. मेनली हे ग्लास बनवायला वापरलं जातं आणि ऑब्वियसली सोलर पॅनलचे ग्लास, ओके, नंतर इतर जे ग्लासची खपत आहे, ओके, स्क्रीन्स वगैरेची तिकडे वापरलं जातं. 62% सोडा ॲश ग्लास बनवण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर केमिकल्स 16% आणि डिटर्जंट्स आपले जे साबण वगैरे असतात, ओके, त्याला अजून 12% वापरलं जातं. आणि ॲल्युमिनियम कंपन्यांमध्ये 5%च वापरलं जातं. माझा असं काय होतं आधी की ॲल्युमिनियम कंपन्यांना मॅक्सिमम सोडा ॲश लागतं, पण तसं नाही आहे. ग्लास बनवण्यासाठी त्या कंपन्यांना सोडा ॲश मॅक्सिमम लागतं. तर डम्पिंगमुळे अमेरिकेत एक्सेस प्रोडक्शन होतं. टर्की पण आपल्यामध्ये इंडियामध्ये एक्सपोर्ट करते आणि डम्पिंग करते. डम्पिंग म्हणजे काय, स्वस्त भावात विकणे. त्यामुळे लोकल कंपन्यांचा माल खपत नाही आहे. आणि हे एक चेक अँड बॅलन्सेससाठी गव्हर्नमेंट अलाव करते. नाही तर मग काय, लोकल कंपन्यांनी प्रचंड प्रॉफिट शेअरिंग केलं असतं. त्याच्यामुळे इम्पोर्ट करणं सरकारला भाग असतं. प्रत्येक गव्हर्नमेंट हे करत असते, ओके, टू कीप द सप्लाय चेन प्रॉपरली. आणि त्यातल्या त्यात स्वस्त मिळा म्हणून. आणि ते टेक केअर ऑफ इंटरेस्ट ऑफ बोथ साईड्स, की इम्पोर्टरचे पण ते हे करते, काय म्हणायचं, त्यांचे पण इंटरेस्ट जपते आणि लोकल मॅन्युफॅक्चरिंगचे पण जपते. आता मेक इन इंडिया असल्यामुळे लोकल मॅन्युफॅक्चरिंगचे जास्त जपायला पाहिजे होते, पण ते झालेलं नाही आहे. त्यामुळे सगळ्या सोडा ॲश कंपन्यांचे स्टॉक्स डिप्रेस्ड आहेत. पण हे काही जास्त वेळ चालत नाही. प्रत्येक गोष्टीची सायकल असते, तशी प्रत्येक प्रोडक्टची पण सायकल असते. त्यामुळे सोडा ॲश कंपन्यांचे शेअर्स पुढच्या 1 वर्षामध्ये नक्कीच वरती जातील असा माझा अंदाज आहे. आता आंध्र शुगरचं शेअर्स 75-80ला लटकतो आहे गेले 3 वर्ष बिकॉज ऑफ लॉसेस सोडा ॲश बिझनेस आणि शुगरमध्ये सुद्धा. पण हा शेअर नक्कीच 1.5 दुप्पट होऊ शकतो पुढच्या 2 वर्षामध्ये. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा किंवा फंडामेंटल एक्सपर्टला विचारा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. आणि सेम थिंग टाटा केमिकल 1200वरून 800वर आहे, 700वर पण आला होता. फंटास्टिक कंपनी आहे, बट ओनली बिकॉज प्रोडक्शन इज लो. प्रोडक्शन इज लो बिकॉज इम्पोर्ट जास्त आहे, तेव्हा प्रोड्यूस करून खपत नाही. त्यामुळे कपॅसिटी युटिलायझेशन मे बी 70% or 60%. ओके, कपॅसिटी युटिलायझेशन हे कुठल्याच ॲन्युअल रिपोर्टमध्ये डिक्लेअर करत नाहीत. ते करायला पाहिजे लोकांनी. क्वार्टरली पण त्याला कंपल्सरी करायला पाहिजे गव्हर्नमेंटने किंवा सेबीने. कपॅसिटी युटिलायझेशन किती झालं तुमच्या कंपनीचं, ओके. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज बांधता येतो. आता बघा, सोडा ॲशबद्दल तुम्हाला मी आज माहिती सांगितली, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. थँक्यू सो